नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका शेडमाके मडावी, स्त्रीरोग तज्ज्ञ अँड फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट, श्री स्वामी समर्थ मदर अँड चाइल्ड क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर, गडचिरोली. आज मी तुम्हाला वंध्यत्वाबद्दल, इन्फर्टिलिटीबद्दल सांगणार आहे. तर आजकाल आपल्याला वंध्यत्वाचे किंवा इन्फर्टिलिटीचे पेशंट्स खूप दिसतात. तर अशा पेशंटमध्ये आपण आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो, तेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्यांची हिस्ट्री घेतो. हिस्ट्रीमध्ये एज फॅक्टर खूप महत्त्वाचं आहे, कारण की जसं-जसं एज वाढतो, तसं-तसं वाईफमध्ये अंड्याची क्वालिटी म्हणा किंवा अंड्याचे नंबर्स ते कमी व्हायला लागतात आणि हजबंडमध्ये सुद्धा स्पर्म क्वालिटी किंवा स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन सुद्धा जास्त व्हायला लागतो एजनुसार. तर एज हा फॅक्टर त्याच्यासाठी आपण विचारतो. नंतर आहे की त्यांची मॅरिटल लाईफ कशी आहे किंवा सेक्शुअल लाईफ कशी आहे, ते सोबत राहतात किंवा नाही. इवन खूप पेशंट असं म्हणतात की मॅडम आम्हाला कन्सीव्ह होत नाही आणि असं नंतर माहीत होते की ते सोबतच राहत नाही. जर सोबतच राहणार नाही तर मग प्रेग्नन्सीचं जे चान्सेस असतात ते आणखी कमी होऊन जात असतात. नंतर आहे त्यांचे मेटाबॉलिक डिसऑर्डर्सची हिस्ट्री, लाईक त्यांना डायबिटीज आहे का, थायरॉईड आहे का, त्यांना इतर काही ऑपरेशन झाले होते का, कधी काही इन्फेक्शन झालं होतं का, किंवा लाईक प्रायव्हेट पार्टचे सुद्धा इन्फेक्शन्स असतात, वाईट डिस्चार्ज असतात, ते सुद्धा आहे का, हे सगळं आम्हाला विचारावं लागतं हजबंड वाईफ दोघांचेही. नंतर येतं त्यांची कॉयटल हिस्ट्री, म्हणजे त्यांच्या संबंधामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. नंतर आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन, हा सुद्धा मेल्स परफॉर्मन्समधला एक प्रॉब्लेम आहे. नंतर आहे की त्यांच्यामध्ये प्रॉपर फर्टाईल पिरियडमध्ये संबंध येत नसतं, त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. ठीक आहे. नंतर आहे इन्व्हेस्टिगेशन पार्ट. इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण पेशंटला पिरियडच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बोलवत असतो. तर ह्याच दिवशी का बरं बोलवतो, कारण की या दिवशी आपल्याला पेशंटचे बेसलाईन हार्मोन्स चेक करावे लागतात. जसं सिरम AMH आहे, सिरम LH, FSH, सिरम इस्ट्रॉडिऑल, डे 21वर प्रोजेस्ट्रॉन हार्मोन्स चेक करावा लागू शकतो. नंतर आपल्याला पाळीच्या 9व्या किंवा 10व्या दिवशी पेशंटची HSG नावाची टेस्ट करावी लागू शकतो. तर HSG जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये ही एक प्रकारची एक्सरे आहे. याच्यामध्ये आपण ट्यूब्स ओपन आहेत किंवा नाही हे चेक करतो. ठीक आहे. नंतर पेशंटची ओव्हुलेशन स्टडी पण आपण करतो. याच्यामध्ये आपण हे बघतो की प्रत्येक वेळेस अंडा व्यवस्थित त्याचा साईज बरोबर मोठा होत आहे की नाही किंवा तो फुटत आहे की नाही, हे आपण त्या ओव्हुलेशन स्टडीजवरून चेक करतो. जे LH, सिरम AMH आहे, त्याच्यातून आपण पेशंटची ओसाईट क्वालिटी चेक करतो. ओके, तर हे सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन आपण पेशंटमध्ये करतो. वाईफमध्ये. हजबंडमध्ये रुटीन इन्व्हेस्टिगेशन प्लस एक सीमेन अनालिसिस म्हणून टेस्ट असते, म्हणजे धातूची तपासणी सुद्धा आपल्याला मध्ये करावं लागते. तर हे सगळे बेसिक इन्व्हेस्टिगेशन आपण इन्फर्टिलिटी पेशंटमध्ये करतो.